राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची सहकार क्षेत्रात गरुड भरारी। राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कुरुंदवाड या संस्थेनं सहकार क्षेत्रात कार्यकुशलता, पारदर्शकता व विश्वासार्हतेच्या बळावर आदर्शवत स्थान निर्माण केलंय। स्थापनेपासूनच संस्था नफ्यात आहे। सभासदांना नियमितपणे 12% लाभांश देण्यात येतोय। ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं कार्य संस्थेने यशस्वीपणे पार पाडलंय। संस्थेच्या पारदर्शक व विश्वासार्ह कारभारामुळे सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचं संस्थेचे चेअरमन श्री दादासो अप्पासो पाटील, माजी नगराध्यक्ष व जनरल मॅनेजर श्री संजय गजाननवर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। दादासो पाटील यांच्या नेतृत्वाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्याने संस्थेने उल्लेखनीय प्रगती साधली। मुख्य शाखेसह सर्व शाखा स्वतःच्या मालकीच्या जागेत असून सोलर सिस्टमद्वारे कामकाज सुरू आहे। मुख्य कार्यालयाचं नूतनीकरण पूर्ण करून विजयादशमी दसरा या शुभमुहूर्तावर नवं कामकाज सुरू करण्यात आलंय। सध्या संस्थेच्या एकूण ठेवी 107 कोटी रुपये असून ठेवीदारांचा वाढता विश्वास या यशामागे महत्त्वाचा घटक ठरला। एकूण कर्ज वाटप 68 कोटी रुपये असून त्यापैकी 23 कोटी रुपये सोने गहाण कर्ज म्हणून वितरित केलंय। संस्थेचं भाग भांडवल 2 कोटी 95 लाख, फंड 10 कोटी, गुंतवणूक 55 कोटी इतके, एकूण व्यवसाय 175 कोटी रुपयांवर पोहोचला। प्रत्येक वर्षी थकबाकीचं प्रमाण अत्यल्प राहिले। स्थापनेपासून संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळतोय, याच संस्थेला अभिमान आहे। सभासदांच्या सोयीसाठी आरटीजीएस, एनईएफटी, फंड ट्रान्सफर, सेफ डिपॉझिट लॉकर, लाईट बिल भरणा व कोर बँकिंग अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत। त्यामुळे सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांचा संचालक, सल्लागार व कर्मचारी यांच्याशी विश्वासाचं नातं दृढ झालंय। संचालक मंडळाच्या स्वच्छ व प्रामाणिक कारभारामुळे संस्थेस सलग 10 वर्ष बँको पुरस्कार मिळाला। तसेच आदर्श संस्था, आदर्श चेअरमन आणि आदर्श सचिव या पुरस्कारांनी संस्थेला गौरवण्यात आलं। कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधी संस्थेनं व कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार देऊन मदत केली। तसेच 2005, 2019, 2020च्या महापुराच्या काळात गरजू नागरिकांना अन्न व जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं। पत्रकार परिषदेत चेअरमन श्री महावीर बाळू पोमाजे, माजी चेअरमन श्री किरण अप्पासो आलासे, उपाध्यक्ष श्री विजयकुमार अण्णासू जोम, संचालक श्री जिनगोंडा पाटील, धनपाल कोथळी, अण्णासू गुदले, रावसू उगारे, दौलत कांबळे, श्रीमती सुषमा उपाध्ये, पद्मराणी पाटील, आयेशा बागवान, धोंडीराम चौगुले उपस्थित होते।